आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यासाठी आपण पाहतोय आता घडामोडींना काहीसा वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। शरद पवार मात्र या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे। सुप्रिया सुळे आणि शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या। मात्र जी माहिती सध्या समोर येते त्यानुसार शरद पवार हे बारामतीमध्येच असणार आहेत, ते मुंबईमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं देखील समजतंय। तर छगन भुजबळांची देखील ही महत्त्वाची प्रतिक्रिया आहे। सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत, त्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही एकमतानं मंजूर केलेला आहे, त्यावर सर्व नेत्यांच्या सर्व आमदारांच्या सह्या देखील झाल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। आणि या सह्यांचं हे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। त्यापुढचे जे औपचारिक निर्णय असतील, औपचारिक बाबी असतील, त्या देखील कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील असं देखील भुजबळांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून देखील शपथ घेणार आहेत, त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। त्यासाठी शपथविधीची तयारी देखील सुरू असल्याचं या फोटोच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्या ठिकाणी घडामोडींना आता वेग आलेला आहे। थोड्याच काही वेळामध्ये दीड तासाच्या अंतरामध्ये शपथविधी देखील पार पडणार आहे, त्यासाठी तयारी देखील सुरू झालेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्रमुख नेते एकीकडे आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याच्या नंतर आता ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। तर हेच पत्र घेऊन ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे अधिकृत पत्र आहे। हेच पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे। आजच्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे, काय प्रस्ताव ठेवण्यात आले आणि काय ठराव मंजूर झालेले आहेत त्या संदर्भातलं हे पत्र, त्यावर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। त्या संदर्भातलं हे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याचं आपण पाहतोय। छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह इतरही काही नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना ते या संदर्भातलं पत्र देतील, त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील, औपचारिक बाबी पूर्ण होतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे। सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। संध्याकाळी 5:30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेणार आहेत। त्यामुळे आता घडामोडींना काहीसा वेग आल्याचं आपण चित्र पाहतोय। हे महत्त्वाची दृश्य याच ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे, त्याची तयारी देखील त्या ठिकाणी करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। 5:30ची वेळ ठरलेली आहे। पुढच्या दीड तासामध्ये या सगळ्या घडामोडी पार पडतील। 1.5 ते 2 तासामध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यामुळे आता घडामोडींना काहीसा वेग आल्याचा आपण पाहतो। एकीकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी होणार आहे, तिथं आता तयारी करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पोहोचलेले आहेत। विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याच्या नंतर त्या संदर्भातला प्रस्ताव ते पत्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलं जाईल। या प्रकरणामध्ये ज्या काही औपचारिक कायदेशीर बाबी असतात त्याची पूर्तता केली जाईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेणार आहेत। एकमतानं सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, आमदार त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्या स्वाक्षऱ्यांचं, त्यांच्या सह्यांचं पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुपूर्द केलं जाणार आहे आणि त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। लोकभवनच्या दरबारामध्ये शपथविधी होणार आहे, त्या ठिकाणी तयारी देखील करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। लोकभवनात सुनेत्रा पवारांचा हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। सर्वांच्या सह्यांचं पत्र घेऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत।